नमस्कार. विरारजवळील आकाशी येथील प्राचीन पेशवेकालीन भवानी शंकर मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे आणि या गुढीपाडव्याला रविवार आणि सोमवार अशा 2 दिवस जीर्णोद्धाराचा महोत्सव येथे पार पडला. आकाशी पंचक्रोशीतील शिवभक्तांचे हे मंदिर म्हणजे अत्यंत धार्मिक भक्तिभावाचे स्थान. आम्ही लहानपणापासून या मंदिरातच देवदर्शनासाठी आलो. शिवशंकराचे भक्त म्हणून येथे तपस्या, आराधना, उपासना केली आणि या मंदिरातच जाता येता लहानचे मोठे झालो. या मंदिरातच विभागीय मराठी शाळा होती. या मराठी शाळेत जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिकत होते. त्यानंतर आता गेल्या 10-15 वर्षापूर्वी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरविले आणि निधी संकलन झाले. देवस्थान निधी मंडळातर्फे हा जीर्णोद्धार पूर्ण करण्यात आला आणि आता हे भव्य मंदिर आतून बाहेरून अतिशय सुंदर, आकर्षक झाले आहे. भक्ताला येथे आल्यानंतर एक प्रसन्नपणा आणि मोकळेपणा वाटतो. मंदिराचा प्रशस्तपणा नजरेत भरतो आणि देवदर्शनाला एक आगळी उभारी येते. आज आम्ही येथे आल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतरचा दर्शन घेतले, मंदिराची पाहणी केली. भवानी शंकर मंदिराच्या पिंडीवर बेल आणि फुले वाहून उपासना केली. खूपच गर्दी होती मंदिरात येणाऱ्यांची आणि श्रद्धेने या मंदिरात येण्याचा हा आयुष्यभराचा ठेवा आहे असे मला वाटले. या मंदिराच्या प्रारंभीच दीपमाळ आता नवीन करण्यात आली आहे. पूर्वीची दीपमाळ तोडून नवी दीपमाळ बांधण्यात आली आहे. त्यानंतर बाजूचा गणेश तलाव हा अनेकदा त्याची सफाई होते, स्वच्छता होते, बांधकाम होतं. यावेळेला तेथे कारंजा पाण्याचा सुरू होता, त्यामुळे ते विहंगम दृश्य फारच सुंदर दिसत होते. आणि मंदिराला पूर्वी एकच जुना ऐतिहासिक घुमट होता. आता या मंदिराला 3 घुमट करण्यात आले आहेत. एक मोठा जो जुना आहे तोच आणि त्याच्यानंतर 2 घुमट करण्यात आले आहेत. त्यापैकी मंदिराचा गाभाराचा जो दगडी बांधकाम आहे ते तसेच ठेवण्यात आले आहे आणि बाकीच्या मंदिराच्या वास्तूची नव्याने रचना करण्यात आली आहे आणि या वास्तूमध्ये देवदर्शनाला येण्यासाठी नव्या जुन्या नागरिकांना एक वेगळे समाधान लाभत आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार कारणी लागल्याचे भक्ताला वाटते आहे. या मंदिराचे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष माधव म्हात्रे यांनी आम्हाला देवस्थानात येण्याचे आमंत्रण दिले होते, पण आता या देवस्थानाच्या गर्दीत आणि गडबडीत पदाधिकाऱ्यांची भेट होऊ शकली नाही. पण गावातले नागरिक, ग्रामस्थ, महिला वगैरे आम्हाला भेटले आणि त्यांच्याशी हितगुज